नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मी होमराज लोणबले। तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसोबत दंगल करण्यासाठी आपण स्पेशल पोलीस भरतीकरिता दंगल सिरीज सुरू केलेली आहे आणि दंगल सिरीजच्या माध्यमातून आपण पोलीस भरतीकरिता संभावित प्रश्नांची प्रॅक्टिस करीत आहोत। ठीक आहे, आणि प्रॅक्टिस करत असताना आपण पोलीस भरतीमध्ये 25 पैकी 25 गुण कसे मिळवता येईल यासाठी पण प्रयत्न करत आहोत। ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये वेळ न घालवता मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही होमवर्कमध्ये प्रश्न दिलेले होते, ते प्रश्न आपण पाहू। ठीक आहे, चला व्हिडिओला सुरुवात करू। तर विद्यार्थी मित्रांनो, होमवर्कमध्ये हा तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला होता। ठीक आहे, होमवर्कमध्ये तुम्हाला हा प्रश्न दिलेला होता। तर बघा काय होतं आहे प्रश्नाचं उत्तर। तर असा आहे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा आहे की एका चौरसाकृती शेताची बाजू 200 मीटर आहे। एका चौरसाकृती शेताची बाजू 200 मीटर आहे, तर 6.25 रुपये प्रति चौरस मीटर दराने त्या शेतास सपाट करण्याचा खर्च किती? ठीक आहे, खर्च काढायचा आहे। चला तर आपल्याला माहिती आहे, बघा सपाट करण्यासाठी खर्च काढता येईल आपल्याला, परंतु आपल्याला आधी ते शेत किती आहे ते माहीत पाहिजे, आणि शेत किती आहे ते माहीत असण्यासाठी आपल्याला आधी तो शेत किती चौरस मीटर आहे ते पाहावं लागेल। तर मग चौरस मीटर करायचं आहे, आणि चौरसाकृती आहे। जर चौरसाकृती एखाद्या गोष्टीचा क्षेत्रफळ काढायचं असेल तर सूत्र काय आहे विद्यार्थी मित्रांनो? सूत्र असं आहे, क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ बरोबर काय असते? तर बाजूचा वर्ग, बाजूचा काय असते? बाजूचा वर्ग असते। ठीक आहे, मग बाजू किती आपल्याला? तर 200 मीटर दिले, 200 मीटर दिलेली आपल्याला बाजू, आणि आपण या 200 मीटरचा काय करणार? वर्ग करणार। बरोबर, ठीक आहे, 200 मीटरचा काय करणार? वर्ग करणार। मग 200 मीटरचा वर्ग किती? तर 2चा वर्ग 4, आणि 2 शून्याचे किती शून्य होणार? 4 शून्य होणार। जर आपण म्हटला तर तो जो शेत आहे तो किती चौरस मीटर असणार? तर 40,000 चौरस मीटर असणार। तो शेत किती चौरस मीटर असणार? तर 40,000 चौरस मीटर असणार, आणि 40,000 चौरस मीटर असणार शेत। ठीक आहे, आता आपल्याला म्हटलंय मीटर, ठीक आहे, चौरस मीटर। आता आपल्याला असं म्हटलंय प्रश्नामध्ये की 6.15 रुपये प्रति चौरस मीटर दराने तो शेत सपाटीकरण करण्यासाठी किती खर्च येईल? मग एका चौरस मीटरसाठी 6.15 रुपये, तर 4,000 साठी किती? तर गुणाकार करा, डायरेक्ट करा 6.50। ठीक आहे, कुठे काय करा तुम्ही? 6.15। चला गुणाकार करू, चला इकडे करतो मी। असता 40,000 गुणिला 6.15 भागिले, मी पॉईंट काढतो। ठीक आहे, 1 मिनिट विद्यार्थी मित्रांनो, पॉईंट काढायचं आहे। ठीक आहे, पॉईंट काढायचं आहे, मला पॉईंट काढायचं आहे, इथं पॉईंट काढायचं आहे। मग पॉईंट नंतर किती अंक होते? पॉईंट नंतर 2 अंक होते, म्हणून खाली आपण काढला 100 लिहिला। ठीक आहे, आता काटपीट करू, 0 0 0 0 कॅन्सल झाले। आता आपल्याला 400 गुणिले 615 करायचं आहे, 400 गुणिले 615 करायचं आहे। मग लिहा 0 0 लिहून टाकतो, 4 5 20 0 हाचे 2, 4 1 4 2 6, आणि 4 6 24, म्हणजे 2,46,000 रुपये, 2,46,000 रुपये तो शेत सपाटीकरण करण्यासाठी लागणार। ऑप्शन नंबर कुठं आहे? ऑप्शन नंबर पहिलाच आहे, ऑप्शन नंबर पहिला। ठीक आहे, अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर किती असणार? तर 2,46,000 रुपये असणार। ठीक आहे, चला हा प्रश्न आपल्याला होमवर्कमध्ये दिलेला होता। चला त्यानंतरचा प्रश्न काय होता होमवर्कमध्ये? बघा हा प्रश्न होता होमवर्कमध्ये। चला होमवर्कमध्ये असा प्रश्न होता, तर 500 गुणिला 0.8 गुणिला 0.5 हा ब्रॅकेटमध्ये होता, आणि भागीला काय होता? तर 2 होता। चला तर बॉडमास रूलनुसार आपल्याला आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल। मग ब्रॅकेट सॉल्व्ह करताना आपण पहा, तर 500 गुणिला 0.8 आहे, तर मी पॉईंट काढला आणि काही 10 गुणिला 5 गुणिला 10 लिहिला। ठीक आहे, चला काटपीट करू, आणि हा ब्रॅकेटमध्ये ठेवतो। चला आपण एकदम सावकाश सांगणार। ठीक आहे, मग हा 0 कटला, 0 कटला। ठीक आहे, चला मग किती? 8 पंचे 40, 4 पंचे 20, 200 भागीला किती? 2, म्हणजे किती? तर विद्यार्थी मित्रांनो 100, किती? 100। ऑप्शन नंबर कुठे आहे? ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर किती? 4, 100। ठीक आहे, अशा प्रकारे हा पण एक आपल्या होमवर्कमध्ये प्रश्न होता। त्याच्यानंतर बघा तर बघा हा होमवर्कमध्ये हा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो। काय होता प्रश्न? बघा, तर एका परीक्षेत 60% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, 70% विद्यार्थी बुद्धिमापन चाचणीमध्ये उत्तीर्ण झाले, व 28% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, म्हणजे 28% नापास झाले असं म्हणायचं आहे। तर प्रश्न असा आहे मग की एकूण किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले? चला अशा प्रश्न जर काढायचा असेल आपल्याला काय करायचं आहे? अनुत्तीर्ण काढायचं आहे। मग आपण अनुत्तीर्णचा रेशो, ठीक आहे, चला अनुत्तीर्ण काढू। आता बघा आपल्याला दिलाय 60% गणितामध्ये उत्तीर्ण झाले म्हणजे पास झाले, तर किती नापास झाले असतील? तर आपण म्हणू शकतो 40% नापास झाले, बरोबर का? ओके, त्यानंतर बुद्धिमापन चाचणीमध्ये किती? 70% पास झाले, मग नापास किती झाले असतील? तर 30% झाले असतील, बरोबर का? ओके, त्याच्यानंतर
आपल्याला दिला आहे की दोन्ही विषय आणि बुद्धिमापन चाचणी आणि गणित मिळून किती 28% काय झालेलं आहे, तर दोन्ही विषय म्हणून नापास झालेले आहेत. मग आपण म्हणू शकतो आपल्याला काय करायचं आहे, हे नापासवाल्यांची बेरीज करा, किती होणार तर 70%, आणि त्याच्यामधून हा दोन्ही विषयातला आहे म्हणजे तो मायनस करा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल तर 42%. किती 42%, किती पर्सेंट 42%. एकूण विषयामध्ये एकूण नापास झालेले विद्यार्थी किती तर 42%. ठीक आहे, अशा प्रकारे तुमचा आन्सर असेल. ठीक आहे, चला त्यानंतरचा प्रश्न पाहू. होमवर्कमधील त्यानंतरचा प्रश्न आहे. होमवर्कमधील हा एकदम सोपा प्रश्न होता. विद्यार्थी मित्रांनो काय होता की एक्स ही समसंख्या आहे, एक्स ही समसंख्या आहे, तर त्यानंतरची लगेच येणारी विषम संख्या कोणती. तर लगेच येणारी म्हणजे लगेच येणारी विषम संख्यामध्ये काय असेल तर x+1 असा. का असेल x+1. ठीक आहे, लगेच येणारी समसंख्या म्हटला असता तर x+2 राहिला असता. लगेच येणारी मागचीवाली किंवा याच्या आधीची म्हटलं असतं तर काय असता x-1 असा. ठीक आहे, लगेच येणारी म्हणजे सम, हे कोणती आहे समनंतर लगेच कोणती ते विषम म्हणजे काय 1 प्लस केल्यावर विषम. जसं उदाहरणामध्ये दोन्ही सम आहे, त्याच्यामध्ये लगेच येणारी विषम कोणती असेल तर +1 केल्या म्हणजे काय येणार 3 येणार म्हणजे काय तर x साठी आपण जरी 2 लिहिला तर असा. ठीक आहे, अशा प्रकारे आहे. याचा उत्तर असेल तर प्रश्नाचं उत्तर काय असेल तर x+1 लगेच त्याच्यानंतर लगेच येणार. ठीक आहे, बरोबर आहे नंतर. ठीक आहे, आधी म्हटलं असतं तर x-1. चला, तर अशा प्रकारे आपण जे होमवर्कमध्ये प्रश्न दिले होते त्याचे हे उत्तर काढलेले आहेत. चला आता आपण वेळ न घालवता या व्हिडिओच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू. चला, तर हा पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे. चला पहिला प्रश्न. चला बघा काय आहे प्रश्न तर तुम्हाला नेहमीप्रमाणे तुम्हाला टाईम दिला जाईल. ठीक आहे, चला नाइंसाफी होणार नाही, तुम्हाला पण संधी मिळेल. संधी मिळणार आहे तुम्हाला किती सेकंद तर 40 सेकंद. चला टाईम स्टार्ट झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा टाईम स्टार्ट झालेला आहे. फास्ट करा. ठीक आहे, टाईम संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला टाईम संपलेला आहे. बघा काय आहे प्रश्न. एक रक्कम चक्रवाढ व्याज. ठीक आहे, चक्रवाढ व्याज. एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 5 वर्षात दाम दुप्पट होते. एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 5 वर्षामध्ये दुप्पट होते, तर तीच रक्कम किती वर्षामध्ये 8पट होईल म्हणजे किती वर्षामध्ये 8पट होईल. चला ठीक आहे, काय करायचं आहे बघा. आपण म्हणू शकतो की एक रक्कम चक्रवाढ व्याजाने एकची 2पट होते, एक दुप्पट होते म्हणजे एक होत असल्यास 2 होते. किती वर्षामध्ये 5 वर्षामध्ये. तर चक्रवाढ व्याजाचा असं आहे नेहमी काय होते तर समान टाईममध्ये ती एकची दुप्पट होत जाते. समजला. मग आता बघा 1ची 2 होणार, नंतरच्या 5 वर्षामध्ये 1ची 2 होणार, नंतरच्या 5 वर्षामध्ये 1ची 2 होणार. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ ह्या 1ची किंमत किती आहे 2 आहे, तर मग 2ची किती होईल मित्रांनो 4 होईल. ठीक आहे, 2ची 4 होईल. त्याच्यानंतर काय होईल तर तोच रेशो चालणार, तर नंतरच्या 5 वर्षामध्ये काय होईल तर 1ची 2 होणार, 1ची 2 होणार नंतरच्या 5 वर्षामध्ये. ठीक आहे, चला मग बघा ह्या 1ची किंमत किती आहे तर ह्या 1ची किंमत किती आहे 4 आहे. 1ची किंमत किती आहे 4, तर मग ह्या 4ची किती होईल, ह्या 2ची किती होईल तर 8 होईल, ह्या 2ची किती होईल 8 होईल. मग आपण म्हणू शकतो हा किती 1पटचा किती झाला 2पट, 2पटचा किती झाला 4पट, 4पटचा किती झाला 8पट झाला. आपल्याला म्हटलं आहे हे किंमत किती होती 1पट होती, 2पट 3पट 8पट झाली. ठीक आहे, 8पट झाली आणि 8पट म्हणलं आहे आपल्याला 8पट झाली. 8पट होण्यासाठी किती वर्ष लागले मित्रांनो बघा. हे किती होते 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, तर एक रक्कम 8पट होण्यासाठी चक्रवाढ व्याजदराने किती वर्ष लागणार तर 15 वर्ष लागणार. किती वर्ष 15 वर्ष लागणार. ठीक आहे, ऑप्शन नंबर कोणता आहे तर ऑप्शन नंबर किती आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, चला अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर 15 वर्ष. त्यानंतरचा प्रश्न बघा. त्यानंतरचा प्रश्न 40 सेकंद. चला 40 सेकंद तुमच्यासाठी. टाईम संपलेला आहे. चला टाईम संपलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा आहे की एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती आहे. 2 वर्षाचे सरळ व्याज किती आहे तर 640 रुपये. किती वर्षाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती आहे 640 रुपये व चक्रवाढ व्याज काय आहे म्हणते तर 672 रुपये. तर ती मुद्दल किती म्हणजे ती रक्कम काढायची आहे. ठीक आहे, आता बघा काय आहे एकदम
सावकाश सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. काय आहे 2 वर्षाचे व्याज म्हणजे किती आहे 2 वर्षाचे व्याज किती आहे तर 640 रुपये आहे. काय सिंपल इंटरेस्ट, ठीक आहे, म्हणजे सरळ व्याज. त्यानंतर काय म्हटलं आहे की 2 वर्षाचे कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे 2 वर्षाचे, तर कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे मित्रांनो 2 वर्षाचे कंपाऊंड इंटरेस्ट आपण म्हणू शकतो 2 वर्षाचे कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे 2 वर्षाचा, तर बघा 600 किती आहे 672 आहे. 2 वर्षाचा सी आहे किती, सी आहे किती 2 वर्षाचा. चला आता आपल्याला हे माहीत आहे की सरळ व्याज हा दरवर्षी सारखा असते, सरळ व्याज हा दरवर्षी सारखा असते. मग आता मला सांगा 2 वर्ष दरवर्षी सारखा असते सरळ व्याज, दरवर्षी सरळ व्याज सारखा असते. मग 640 हा 2 वर्षाचा आला आहे, 640 हा 2 वर्षाचा आला आहे, तर आपण म्हणू शकतो की 320 पहिल्या वर्षी आला असेल आणि 320 पहिल्या वर्षी आला असेल, बरोबर, कारण दोन्ही वर्षी सारखा असते. 320 दोन्ही 640, ओके बरोबर आहे. त्याच्यानंतर चक्रवाढ व्याज बघा, चक्रवाढ व्याज हा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हा पहिल्या वर्षी किती असते सारखाच असते. मग आपण म्हणू शकतो का 320 चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षी आला असेल, बरोबर. आता मग 320 पहिल्या वर्षी आला तर दुसऱ्या वर्षी किती आला बघा 320 याच्यामधून मायनस केले तर आपल्याकडे उरले किती, तर किती उरले 320 30 मायनस करा किती उरले 352 उरले, किती उरले 352 उरले, किती उरले 352 उरले, बरोबर. म्हणजे पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज किती आला तर 320 आला आणि दुसऱ्या वर्षी 352 आला. आता विद्यार्थी मित्रांनो मला सांगा की 320 पहिल्या वर्षी आला आणि दुसऱ्या वर्षी 352 आला, म्हणजे आपण जरी म्हटला तर याच्यामध्ये 320 आणि प्लस किती आला तर 32 आला, 320 आणि काय आला 32 आला, ओके 320 आणि 32 आला. मग जे 32 रुपये एक्स्ट्राचे आलेले आहे ते काय आहे तर व्याजावर व्याज आहे. म्हणजे पहिल्या वर्षी जो व्याज आला त्याच्यावर आलेला व्याज किती आहे तर 32 रुपये आहे. म्हणजे या 320 वर आलेला व्याज किती आहे तर 32 आहे, कारण व्याजावर व्याज येते चक्रवाढ, ओके. मग आपण म्हणू शकतो की 320 वर एका वर्षी 32 रुपये व्याज आला, 320 वर एका वर्षी 32 रुपये व्याज आला, म्हणजे रेट काय असणार तर विद्यार्थी मित्रांनो रेट असणार 10%. बघा कसा, तर 32 रुपये व्याज आला, 32 रुपये व्याज आला आणि किशावर 320 वर आला किती पर्सेंट, तर रेट काढायचा आपल्याला आणि किती वर्षासाठी 1 वर्षासाठी भागिले 100 करायचं आहे, ठीक आहे 0, ओके. चला 0 कापून घेऊ, हे 10 इकडे आले, 32 गुणिला 10 भागिला 32 बरोबर किती तर 8, 32 कॅन्सल किती उरले 10%. मग आपण म्हणू शकतो की 320 रुपयावर 32 रुपये व्याजासाठी रेट किती असायला पाहिजे तर 10% असायला पाहिजे. आता आपल्याला रेट मिळालेला आहे, आपण म्हणू शकतो की ह्या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी 2 वर्षामध्ये सरळ व्याज 640 येण्यासाठी आणि 2 वर्षामध्ये 672 येण्यासाठी आपल्याला व्याज किती असायला पाहिजे, व्याजाचा रेट काय असायला पाहिजे 10% असायला पाहिजे, 10%, ठीक आहे. मग 10% असायला पाहिजे आणि मग आपल्याला जर रेट माहीत असेल तर आपण त्याचे मुद्दल काढू शकतो. बघा फॉर्म्युला आहे डिस्टन्स इज इक्वल टू म्हणजे D2 बरोबर P चा R भागिला 100 गुणिला R भागिला 100. ह्या फॉर्म्युल्याने आपण त्याचा उत्तर काढू शकतो. कसं बघा D2 म्हणजे 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजमधील फरक. आता 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजमधील फरक किती आहे तर 640 आणि 672 म्हणजे 32 रुपये लिहून घ्या, ओके. आता आपल्याला पी काढायचं म्हणजे प्रिन्सिपल काढायचं आहे, मुद्दल काढायचे आहे ना, प्रिन्सिपल काढायचं, पी तसाच ठेवा, ओके. गुणिला रेट किती काढला आपण 10 गुणिला 100 आणि 10 गुणिला 100, ठीक आहे. चला काटपीट करू, 2 शून्य कटले तर आपण इकडे जरी आणला 100ला तर किती होणार 3200 बरोबर पी प्रिन्सिपल. म्हणजे तुमचा आन्सर काय असणार विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचा आन्सर असणार किती 3200 रुपये. 3200 किती आहे ऑप्शन नंबर 3, ठीक आहे. हे आपण एकदम समजण्यासाठी तुम्हाला हळूवार सांगितलेलं आहे, समजून घ्या, ठीक आहे. अशा प्रकारे आपण याचा प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, हां चला त्यानंतरचा प्रश्न आहे. चला टाईम सुरू झालेला आहे तुमचा. चला फास्ट काढण्याचा प्रयत्न करा. हां चला टाईम संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. चला बघा काय प्रश्न, एका रकमेचे दसादसे 5% दराने किती वर्षामध्ये दामदुप्पट होईल, एका रकमेचे किती वर्षामध्ये दामदुप्पट होईल. काय करायचं असा प्रश्न असल्यावर आपल्याला रक्कम दिली नाही, आपण काय पकडायचं, मग आपण 100 मानायचा. किती मानायचा, आपण ती रक्कम काय मानू तर 100 मानू, 100 मानू, म्हणजे आपली मुद्दल आपण 100 मानली आपण मुद्दल, ठीक आहे. मग काय म्हणताय आपल्याला पर्सेंट रेट दिलाय, रेट किती दिलाय आपल्याला तर रेट दिलाय 5%. आता आपण जरी म्हटलं की आपली रक्कम 100 आहे तर तिचा दाम दुप्पट व्हायला पाहिजे, म्हणजे 100 ची 200 व्हायला पाहिजे. मग 100 ची 200 व्हायला पाहिजे, मग आपल्याला सिंपल इंटरेस्ट म्हणजे व्याज किती यायला पाहिजे 100 यायला पाहिजे, किती यायला पाहिजे 100, ठीक आहे. मग आता आपल्याला काय मिळालं, प्रिन्सिपल मिळाली, रेट मिळाला आणि SI मिळाली. आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये मांडू शकतो. SI म्हणजे सिंपल इंटरेस्ट बरोबर P × R × T
बरोबर भागीला काय 100, भागीला काय 100. आता तुमचा व्याज किती आहे तर 100 आहे. व्याज किती आहे 100. प्रिन्सिपल किती मांडली तुम्ही 100. रेट किती आहे 5%. टाईम काढायचा आहे भागीला 100. 100 कॅन्सल. 5 इकडे आले. 100 भागीला 5 बरोबर किती तर 20. तर टाईम तुमचा किती आला विद्यार्थी मित्रांनो 20 वर्ष. किती वर्ष 20 वर्ष टाईम आलेला आहे. म्हणजे एखाद्या रकमेचे 5% दराने दामदुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागणार तर किती वर्ष लागणार 20 वर्ष लागणार. अशा प्रकारे ऑप्शन नंबर किती तर 4. ठीक आहे. चला त्याच्यानंतर आपण काय म्हणले प्रिन्सिपल 100 म्हणले. आपण मानू शकतो समजू शकता तुम्ही 500 पण म्हणू शकता 1000 पण म्हणू शकता असं काही नाही. जर 500 मानले उदाहरणार्थ तुम्ही जरी 500 मानले असते इथं 500 मानले असते तर दामदुप्पट होण्यासाठी तुमचा व्याज किती आला असता 500 आला असता. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही एक कोणती संख्या मानून अशा टाईपचे प्रश्न सोडवू शकता. ठीक आहे. त्यानंतर पहा चला विद्यार्थी मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे हां चला हां टाईम आउट. चला संपलेला आहे टाईम. चला निवडणुकीचा प्रश्न आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो निवडणुकीचा प्रश्न बघा काय आहे की एका निवडणुकीत 8% किती पर्सेंट एका निवडणुकीमध्ये 8% मतदारांनी मतदान केले नाही. कोण मतदान केले नाही म्हणजे एकूण काही मतदार असतील त्याच्यापैकी 8% लोकांनी केलेलं नाही. त्यानंतर काय म्हणलं आहे की निवडणुकीत फक्त 2च उमेदवार होते. किती उमेदवार 2च उमेदवार होते. ओके होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मताच्या किती मिळाले तर 48% मते मिळाले. त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला तर निवडणुकीत एकूण मतदार किती होते. चला ठीक आहे. प्रश्न सोपा प्रश्न आहे एकदम. बघा समजून घ्या काय आहे. आपण म्हणू शकतो त्या ठिकाणातील एकूण मतदार म्हणजे किती पर्सेंट होते 100% होते. किती होते 100% बरोबर. त्याच्यापैकी 8% लोकांनी मतदानच केले नाही. 8% लोकांनी मतदानच केले नाही. त्यानंतर काय म्हणताय की 2च उमेदवार होते. मग पहिला उमेदवार आणि हा दुसरा उमेदवार. ठीक आहे. चला हे मतदान न करणारे लोक 8%. त्यानंतर काय म्हणते एकूण मताच्या म्हणजे ह्या 100% पैकी 48% कुणाला मिळाले याला मिळाले. 48% एकाला मिळाले. ठीक आहे. आता मला सांगा याला 48% मिळाले 100 पैकीच आणि 8% लोकांनी मतदान केलं नाही 100 पैकीच म्हणजे किती झाले 48 आणि हे किती 48 हे किती 56 म्हणजे 100% पैकी 56% झाले. आता उरले किती तर 44%. किती उरले तर 44%. म्हणजे आपण म्हणू शकतो की हा विजयी उमेदवार आहे हा हरलेला उमेदवार आहे. हरलेल्या उमेदवाराला किती मिळाले 44%. ठीक आहे. मग आता 44% मिळाले पण या जो उमेदवार आहे यांनी किती मतांनी याला हरवलेलं आहे तर 1100 मतांनी. आता मला सांगा 1100 मतांनी हरवले म्हणजे किती पर्सेंटने हरवला आहे तर 4%नी हरवला आहे. किती पर्सेंटने 4%ने. आपण म्हणू शकतो की 4%ने हरवला आहे आणि त्या 4%ची किंमत मतदाराचा किती दिला आहे मतदानामध्ये किती दिला आहे तर 1100 दिला आहे. बरोबर. या 4%ची किंमत किती आहे 1100 दिली आहे. मग आपण म्हणतो 4% म्हणजे एवढे. आपल्याला म्हणलं आहे की एकूण मतदार किती एकूण म्हणजे किती तर 100 तर 4% म्हणजे एवढा तर 100% म्हणजे किती असा प्रश्न आहे. असं काढलं तर तुमचा आन्सर 4% म्हणजे किती तर एवढा. तिरपा गुणाकार करा तुम्हाला उत्तर मिळेल. चला इथं करतो तिरपा गुणाकार किती तर 100 गुणिला 1100 भागीला किती 4. ठीक आहे. भागीला किती 4. चला 4 1 4 25 तो 100. ठीक आहे. 25 तो 100. मग 25 0 0 लिहा 25 1 25 5 हातचे किती हातचे 2 25 1 25 आणि 2 27 म्हणजे किती तर 27,500. किती तिथं असलेले एकूण उमेदवार किती तर 27,500. कुठं आहे ऑप्शन दिसत आहे का आपल्याला हां दिसला ऑप्शन दिसला. आन्सर पण बरोबर आहे. किती 27,500. एकूण तिथं मतदार किती होते तर 27,500. ठीक आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर निघालेलं आहे. चला नंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे पाहू. चला पुढचा प्रश्न आहे असा. चला घ्या टाईम सुरू झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा. हां चला टाईम आउट. चला टाईम संपलेला आहे. चला 41 नको 40. हां काय आहे प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो की एक मुलगा किती तर
3/5 प्रवासाच्या 3/5 प्रवास कशाने करते? रेल्वेने करते. 7/20 प्रवास कशाने करते? बसने करते. आणि उरलेला 7.5 किलोमीटर प्रवास पायी पूर्ण करतो. तर एकूण प्रवास किती असं काढायचं आहे. ठीक आहे. चला काय करणार तर बघा, काय आहे, एक प्रवास आहे, हा एवढा प्रवास आहे, आपण समजू इथपासून इथपर्यंत आहे. ह्या पूर्ण प्रवासापैकी 3/5 प्रवास त्याने कशाने केला? तर 3/5 प्रवास कशाने केला? तर त्याने रेल्वेने केला. बरोबर आहे, रेल्वेने केला. त्याच्यानंतर किती? 7/20 प्रवास त्याने कशाने केला? तर त्याने बसने केला. त्याच्यानंतर उरलेला प्रवास त्याने पायी केला आणि तो पायी कशामध्ये दिला आहे? किलोमीटरमध्ये दिला आहे, 7.5 किलोमीटरमध्ये. ओके, चला लिहून घेतला. आता बघा, हा जो प्रवास आहे त्याने भागामध्ये दिलेला आहे आणि हा किलोमीटरमध्ये दिला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या जो भाग दिलेला आहे त्या एकूण भाग किती ते काढायचा आहे आणि एलसीएम काढायचा आहे. याचा एलसीएम काढा, 3/5 आणि 7/20. तर याचा खालच्या याचा एलसीएम किती होईल? तर 20 होईल. मग आपण म्हणू शकतो 5 आणि 20चा एलसीएम किती होईल? 20. मग आपण म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो, हा टोटल भाग किती होता? 20. टोटल भाग किती होता? 20. त्याने प्रवास केलेला भाग किती होता? 20. मग त्या 20 पैकी आपल्याला हा भाग काढायचा आहे. तर 5चा भाग 20 मध्ये द्या, किती होईल? 5/20. तेवढेच वर गुणाकार करा, म्हणजे 4×12, म्हणजे 4×12. त्यानंतर 20चा भाग 20 मध्ये द्या, किती वेळा? 1 वेळा. मग वर 1चा गुणाकार किती? तर 7×1=7. आता आपण म्हणू शकतो की 20 टोटल भाग होता त्याचा प्रवासाचा, 20 भाग टोटल त्याच्या प्रवासाचा होता. त्याच्यापैकी त्याने रेल्वेने किती केला? तर रेल्वेने काय केला? तर 12 भाग केला प्रवास. त्यानंतर त्याने बसने किती भाग प्रवास केला? तर बसने केला 7 भाग प्रवास केला. बसने 7 भाग प्रवास केला. म्हणजे आपण म्हणू शकतो की 20 भाग प्रवास केला त्यानं, त्याच्यापैकी 12 भाग रेल्वेने, 7 भाग बसने, म्हणजे किती झाले? 19. आता उरला किती मित्रांनो? तर एकच भाग उरलेला आहे. एकच भाग, 20 पैकी एक भाग उरलेला आहे. आणि ह्या एक भागाची किंमत किती दिली तुम्हाला? तर एक भागाची किंमत दिली आहे तुम्हाला 7.5 किलोमीटर. मग एक भाग म्हणजे 7.5 किलोमीटर. तर 20 भाग म्हणजे किती? तर 20 × 7.5 करा, 20 × 7.5 करा, तुम्हाला उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. चला त्यानंतर किती? तर 75 दुनी किती? 150. 150 समोर 0 लिहा. 75 दुनी 150 आणि 150 समोर 0 लिहा. मग पॉईंट किती नंतर आहे? 1 नंतर आहे, तर 1 द्या, म्हणजे किती? तर 150 किलोमीटर. किती किलोमीटर? 150 किलोमीटर. तो अंतर किती होता? 150 किलोमीटर. कुठं आहे? हा ऑप्शन नंबर किती? तर 150. चला, अशा एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण हा उत्तर काढू शकतो. चला त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. चला, टाईम सुरू झालेला आहे, तुमचा टाईम सुरू झालेला आहे. हां, ओके. हां, टाईम संपलेला आहे. चला बघा विद्यार्थी मित्रांनो, काय प्रश्न आहे तर बघा काय आहे. हां, वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. 10 वर्षानंतर वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल, तर वडिलाचे आजचे वय किती? वडिलाचे आजचे वय काढायचं आहे. चला काय करायचं आहे? दुप्पट होईल. आपण म्हणू शकतो कोण? वडील. कोण? वडील आणि मुलगा. चलो, वडील आणि मुलगा. चला, वडिलाचे वय मुलाच्या वय 3 पट आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की मुलाचा वय 1 असेल तर याचे 3 असायला पाहिजे का? बरोबर. चला, बरोबर ना? ओके. मग काय म्हणते? 10 वर्षानंतर, म्हणजे प्लस 10 वर्षानंतर वडिलाचे वय मुलाचे वय काय झाले? दुप्पट झाले. मग आपण म्हणू शकतो मुलाची वय 1 असेल तर याचे 2 व्हायला पाहिजे का? हो, बरोबर. याचे 3 हे दुप्पट. चला, आता आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो? काय करायचं आहे? तर आपल्याला लावायचं आहे घानमाकड कन्सेप्ट. चला, काय लावून? घानमाकड लावू. चला, घानमाकड कसे करायचे आहे? तर आधी तिरकस गुणाकार करा, वरच्याचा आणि खालच्याचा. चला, मग काय करायचं आहे? 3 × 1 = 3, 2 × 1 = 2. मग दोघाचा तिरपा गुणाकार करून मायनस करा. 3 मधून 2 गेले किती? 1. त्याला लिहा खाली. चला, त्यानंतर दुसरी घानमाकड कशी करायची आहे? बघा, दुसरी घानमाकड कशी करायची आहे? याच्यासोबत याचा गुणाकार करा, याच्यासोबत याचा गुणाकार करा. किती? तर 10 × 2 = 20 आणि 10 × 1 = 10. त्यालाही गुणाकार तिरपा गुणाकार करून काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. म्हणजे 10 × 1 = 10, नाही 10 × 1 = 10 आणि 10 × 2 = 20. मग 20 मधून 10 गेले किती? तर 10. किती उरलेले किती? वर लिहा. चला, समजलं इथपर्यंत? आता आपल्याला उत्तर मिळालं 1 रेशोची किंमत. 1 म्हणजे किती? तर 10. 1 रेशो म्हणजे किती? तर 10. मग काय करायचं आहे? 1 रेशो म्हणजे 10, तर 1 रेशो म्हणजे 10. तर वडिलाचे वय 3 × किती? 10 करा. 3 × किती कराल? 10 म्हणजे किती? तर 30. वडिलाची वय किती? 3 × 10 किती? 30. 1 मिनिट. हां, वडिलाची वय काढायची आपल्याला. तर वडिलाची वय 1 रेशो म्हणजे 10, तर 3 रेशो म्हणजे किती? तर 3 × 10 करा, तर 30. तुम्हाला जरी विचारलं असता की मुलांची किती, तर मुलाचे किती? तर 1 × 10 बरोबर किती? 10. मुलाचे किती? 10. मुलाचं किती? 10 आहे का? बघा, हे आजची वय आहे ना, कुणाची? आजची वय विचारले, बरोबर आहे? आजची वय. मग आजची 10 आणि 30 आहे का? 3 पट आहे. 3 पट. मग वडिलाचे वय किती? तर 30 वर्ष. वडिलाचे वय किती? तर 30 वर्ष. अशा प्रकारे प्रश्न सोडवला जाईल. त्यानंतर बघा,
चला 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 हां चला. तर काय करायचं आहे? हां टाईमपास नाही. चला टाईम सुरू झालेला आहे. हां चला. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हां टाईम संपलेला आहे. प्रश्न असा आहे, एका संख्येचे 12.5%, एका संख्येचे 12.5% व त्याच संख्येचे 8% यांच्यामधील फरक किती आहे? 90 आहे. तर ती संख्या कोणती? ती संख्या कळायची आहे. बघा, एक संख्या आहे कोणती? समान संख्या आहे, त्याच्यामधील 12.5% आणि 8% यांच्यामधील फरक किती आहे म्हणते? तर यांच्यामधला पर्सेंटचा फरक किती आहे? यांच्यामधला पर्सेंटचा फरक किती आहे? तर यांच्यामधला पर्सेंटचा फरक आहे 4.5%. आणि ह्या 4.5%ची किंमत किती दिली आहे? 90%. त्या 4.5%ची किंमत किती दिली आहे? 90. 4.5%ची किंमत दिली आहे 90. मग आपण म्हणू शकतो ती एक किंमत किती असते? 100% असते. ती एक संख्या किती असते? 100% असते. मग 100% म्हणजे किती? तिरपा गुणाकार करा, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळेल. चला, 100 गुणिला 90, 100 गुणिला 90 भागिला 4.5. इथं पॉईंट काढला, अजून पॉईंट काढला. जर आपण इथं पॉईंट काढला आणि वर शून्य दिला. चला आता मग आपण काटपी करू. 45 एक 45, 45 जुने 90, 20 गुणला 100 म्हणजे किती? तर 2000. 20 गुणला 100 म्हणजे किती? तर 2000. म्हणजे प्रश्नाचं उत्तर काय असणार विद्यार्थी मित्रांनो? 2000 असणार. चला, त्याला प्रश्नाचं उत्तर किती दिला? 2000. चला, पहिला ऑप्शन. त्यानंतर बघा नंतरचा प्रश्न. टाईम सुरू झालेला आहे तुमचा. टाईम सुरू. चला, सुरुवात झालेली आहे टाईम. चला इकडे हां चला. टाईम संपलेला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, एकदम कमी वेळामध्ये उत्तर काढण्याची सवय असणे आवश्यक आहे. कारण आपल्याला 1.5 तासामध्ये गेम करायचा आहे. आपल्याला पूर्ण दिवस भेटणार नाही. 1.5 तासामध्ये वर्दी मिळाली पाहिजे. ठीक आहे. चला, 1.5 तासात गेम, नाहीतर तुमचा गेम झाल्याशिवाय राहणार नाही. हां चला बघा, प्रश्न कसा आहे? प्रश्न काय आहे? भाऊ काय आहे? शीताने एक वस्तू 4,000 रुपयांना खरेदी केली. तिने रमेशला 30% नफ्याने विकली व रमेशने गणेशला 40% तोट्याने विकली. तर गणेशला ती वस्तू किती रुपयाला मिळाली? बरोबर आहे. गणेशला ती. आता 3 व्यक्ती आहेत, लिहून घेऊ. बघा काय, कोण आहे? सीता. कोण? सीता. त्यानंतर कोण आहे? त्यानंतर आहे रमेश. त्यानंतर कोण आहे? तर गणेश. तीनच व्यक्ती आहेत. चला, व्यवहारामध्ये 3 व्यक्ती आहेत. आता आपण म्हटलंय की सीताने किती रुपयाला घेतली? 4,000ला. पण ते विकताना कशी विकली? तर 30% नफा. मग 30% म्हणजे किती? तर 30% म्हणजे किती? तर 3/10. 3/10. आपण म्हणू शकतो की सीताकडे जी किंमत होती ते 10 होती. तिने कितीला विकली? तर नफ्याने विकली. म्हणजे 10वर 3 नफा, म्हणजे रमेशला 13ला विकली. बरोबर का? ओके. त्याच्यानंतर पहा, त्यानंतर काय म्हणते की रमेशने गणेशला 40% तोट्याने विकली. मग 40% म्हणजे किती मित्रांनो? 40% म्हणजे किती? तर 2/5. 2/5. ठीक आहे. 40% म्हणजे 2/5. मग आपण म्हणू शकतो की रमेशकडे ती 5 रुपयाची होती. रमेशकडे ती 5 रुपयाची होती वस्तू. किती रुपयाची? 5 रुपयाची. रमेशकडे किती रुपयाची वस्तू होती? ते 5 रुपयाची. त्याने नफ्याने विकली का? नाही, त्याने तोट्याने विकली. म्हणजे 5 रुपयाची वस्तू ती 2 रुपये तोट्याने विकली. म्हणजे 5 मधून 2 गेले, कितीला विकली त्याने? 3ला विकली. चला, आता खाली जागेमध्ये त्याच्या साईडचा अंक लिहून घ्या. खाली जागेमध्ये त्या साईडचा अंक लिहून घ्या आणि गुणाकार करा. 5×10 = 50, 13×5 = 65. ठीक आहे. 13×3 = 39. चला, अशा प्रकारे आपण त्यांच्याकडे असलेल्या खरेदी किमतीचा रेशो काढलेला आहे. तर सीताच्या खरेदी किमतीचा रेशो किती आहे? 50, रमेशच्या 65 आणि गणेशच्या 39. ठीक आहे. मग आता आपल्याला दिलाय, तर ह्या 50 रेशोची किंमत म्हणजे सीताने 50 रेशोला घेतलेली होती, पण त्यासाठी किती रुपये दिलेले आहे? तर 4,000. आपल्याला कुणाचा काढायचा आहे? गणेशचा काढायचा. तर गणेशच्या किमतीचा रेशो काय आहे? तर 39. चला करू. तर बघा इकडे बघा, 50 रेशो म्हणजे किती दिला आहे आपल्याला? 4,000. 50 रेशो म्हणजे 4,000 म्हणजे सीताने. ठीक आहे. तर आपल्याला दिला आहे. मग 39 म्हणजे गणेशचा काढायचा आहे. 39 रेशो म्हणजे किती? तर तिरपा गुणाकार करा. 4,000 गुणिला 39 भागिला किती? 50. 39 भागिला 50. काटपीट करूया. 0 कटला पहिला. ठीक आहे. मग 5 × 8 = 40. 80 गुणिला किती करायचं आहे? 80 गुणिला 39. चला 0 देतो. ठीक आहे.
8 9 72शी 2 हातचे 7 8 त्रिक 24 8 त्रिक 24 आणि 7 किती तर 31 तर 3120 3120 रुपये कोणाला द्यावं लागले तर ह्या बापू गणेशला द्यावं लागले. ठीक आहे. हा बापू गणेशने किती रुपये दिले रे मित्रांनो तर किती रुपये तर 3120 रुपये दिले. किती 3120 हा प्रश्नाचं उत्तर आलेलं तुमचं. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न वेळ न घालवता प्रश्न सोडवा. चला हा नंतरचा प्रश्न आहे. टाइम सुरू झालेला आहे तुमचा. हां चला 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 टाईम आउट टाईम आउट टाईम आउट टाईम आउट. चला टाईम आउट संपलेला आहे टाईम. ठीक आहे. जेवढा दिला तेवढाच पुरेसा आहे. चला आता बघा असं आहे ABC यांच्या आजच्या वयाचे बेरीज ABC यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे 80 वर्ष आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय आहे 1:5:7 आहे. तर सर्वात मोठ्या भावाचे आजचे वय किती. ठीक आहे. सर्वात मोठ्या भावाचे आजचे वय किती. काय करायचं मित्रांनो बघा आपल्याला ABCची वय कधीची दिली आहे त्याची बेरीज दिली आहे 80 कधीची तर कधीची दिली आहे आजची दिली आहे बरोबर आहे. आणि 5 वर्ष हा काय दिला आहे 5 वर्ष आधीचा रेशो दिला आहे. मग एक लक्षात ठेवा रेशो जेव्हाचा दिले असेल तेव्हाची तुम्हाला वय बनवायची आहे तेव्हाची वय बनवायची आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की 5 वर्षापूर्वीचा दिलेला आहे म्हणजे A B आणि C चा 5 वर्षापूर्वीचा रेशो किती आहे विद्यार्थी मित्रांनो तर 1:5:7 आहे. परंतु वय कधीची दिली आहे तर 5 वर्ष म्हणजे आजची दिलेली आहे. आजची दिलेल्या 80 तिघाची मिळून किती आहे A प्लस B प्लस C तिघाची मिळून किती आहे तुम्हाला दिली वय तर किती दिलं आहे 80 दिले आहे. किती दिले आहे 80 हे आजची वय आहे. 5 वर्षा पहिलं जरी आपण त्यांची वय काढतो म्हणला तर आपण म्हणू शकतो की 5 वर्षा पहिलं म्हणजे Aची वय 5 वर्ष कमी असेल Bची वय 5 वर्ष कमी असेल आणि Cची वय 5 वर्ष कमी असेल म्हणजे तिघाची 5-5 वर्ष म्हणजे 15 वर्ष कमी असेल का तर आपण आजच्या वयातून काय करणार तिघांचे 5-5-5 असे किती वर्ष तर 15 वर्ष काय करणार याच्यातून मायनस करा. म्हणजे 15 वर्ष जरी आपण मायनस केले तर आपल्याला तिघांच्या वयाची बेरीज म्हणजे 5 वर्ष आधीची किती असेल तर 15 वर्ष मायनस केल्या तर किती असेल 65 असेल. बरोबर का असेल 65 असेल ना बरोबर. कारण आज किती आहे तिघांची वयाची बेरीज 80 आहे. 5 वर्षा पहिलं म्हटला 5 वर्ष आधी म्हणजे तिघांची 5-5 वर्ष कमी असेल मग आपण तिघांचे 5-5 वर्ष असे 15 वर्ष कमी केले 65 होते. म्हणजे आपल्याला रेशो कधी दिला आहे 5 वर्ष आधीचा आणि त्या रेशो किती आहे तर किती आहे रेशो किती आहे तर रेशो आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिला. याला थोडा साईडला करतो बापू तिकडे जातो चला हा कोपऱ्यात ठेवतो. हा तुम्हाला समजला आहे का ओके. आता आपण प्रश्नाचं उत्तर काढू. चला ठीक आहे. आपण प्रश्नाचं उत्तर काढू किती तर आजची वय आहे 80 आपण मागची काढली म्हणजे 65 वर्ष त्यांची बेरीज असेल. ठीक आहे. आणि 65 वर्ष बेरीज आहे मग 65 वर्ष अरे एक कुठे चालला थांब चला 65 वर्ष बेरीज आहे आणि एकूण रेशो किती आहे तर 13 आणि ह्या 13ची किंमत आहे तुम्हाला 65 13ची किंमत किती आहे 65 मग 13ची किंमत 65 मग आपल्याला काय म्हटलं आहे मोठा भावाची वय किती मग ज्याचा रेशो मोठा तो मोठा मग 7 रेशो म्हणजे किती सगळं 13 का 13 13 पंचे 65 एक रेशो म्हणजे 5 तर 7 रेशो म्हणजे 35 7 रेशो म्हणजे 35 हे वय जे आहे मोठ्या भावाची हा मोठा भाऊ मोठा दादा ह्या मोठ्या भावाची वय किती आले आहे तर 35 आलेले आहे. पण हे 35 कधीचे आले विद्यार्थी मित्रांनो हा रेशो कधीचा आहे 5 वर्ष आधीचा रेशो आहे हा 35. मग आजची वय काढायची आहे तर मग आज काढण्यासाठी आपण काय करू याच्यामध्ये 5 प्लस करून म्हणजे मोठा भाऊ किती निघाला तर 40 वर्ष. मोठा भाऊ किती वर्ष 40 वर्ष तुमचा आन्सर आलेला आहे किती 40 वर्ष. ऑप्शन नंबर 1 समजला का बिलकुल समजला. चला त्याच्यानंतर पहा नंतरचा प्रश्न समजून घ्या लवकर हां चला टाइम संपलेला आहे बघा. हां प्रश्न असा आहे तीन
घंटा, 3 घंटा अनुक्रमे 12, 15 व 20 मिनिटाच्या अंतराने वाजतात. जर तिन्ही घंटा एकत्रित 7 वाजता वाजल्या असतील तर पुन्हा किती वाजता एकत्रित वाजतील? तर असा प्रश्न जर असेल मित्रांनो, आपल्याला काय करायचा आहे, दिलेला आहे जो हा दिलेला आहे आपल्याला, त्याचा काय करायचा, डायरेक्ट काय करायचा, तर एलसीएम काढायचा. मग 12, 15 आणि 20, 12 आणि 15 आणि 20चा एलसीएम काय सांगतात, 60 असणार. पण जर तुम्हाला काढता येत नसेल तर अशा पद्धतीने काढू शकता. बघा कितीचा भाग जाईल, तर आधी सगळ्यात पहिलं कितीचा भाग देऊ आपण, 2चा भाग देऊ. बेशक 12, 15 जसे तसे, ते 5 10. पुन्हा कितीचा भाग जाईल मित्रांनो, 5चा भाग जाईल. ठीक आहे, 6, 5 3 15, 5 2 10. पुन्हा कितीचा भाग जाईल, 3चा जाईल. बरोबर आहे, 3 दुने किती, 6, 3 1 3 आणि किती 2. चला, त्यानंतर कितीचा भाग जाईल, तर 2चा 1 1 1. चला मग पहा किती, तर 3 दुने 6, 6 पंचे 30, 30 दुने 60. ठीक आहे, 60 असा एलसीएम तुम्हाला काढता येईल, एलसीएम. पण आपल्याला काही अशा संख्येचा, ज्या संख्या अशा सोप्या असतात त्यांचा एलसीएम पटकन काढता पाहिजे. तर किती होता, यांचा एलसीएम 60 होता. 60 म्हणजे याचा अर्थ किती मिनिट, तर 60 मिनिट. किती मिनिट, 60 मिनिट. 60 मिनिटाने काय होणार, जर त्या 12, 15 आणि 20 या फरकाने वाजत असतील तर त्या समोर 60 मिनिटांनी पुन्हा एका वेळेस वाजणार आहेत. मग 60 मिनिटांनी वाजणार आहेत म्हणजे किती तासाने, एका तासाने वाजणार आहेत. आता किती वाजता वाजले, तर 7 वाजता वाजले. त्यानंतर 60 मिनिटाने म्हणजे एका तासाने, म्हणजे 7 नंतर किती, तर 8. त्या प्रश्नाचं उत्तर काय असणार, 8 असेल. ठीक आहे, चला सोपा प्रश्न होता. त्यानंतरचा प्रश्न बघा. हां चला विद्यार्थी मित्रांनो, टाईम सुरू झालेला आहे तुमचा. चला फास्ट काढा. ओके, हां ओके हां चला. तर बघा प्रश्न असा आहे, 18 सेंटीमीटर पाया व 20 सेंटीमीटर उंची असणाऱ्या त्रिकोणाचा क्षेत्रफळ किती? तर पाया आणि उंची दिलेला असेल तर त्रिकोणाचा क्षेत्रफळ जर काढायचं असेल, क्षेत्रफळ बरोबर काय असते फॉर्म्युला, तर हाफ पाया गुणिला उंची, हा पाया गुणिला उंची. चला तर या फॉर्म्युल्यामध्ये ठेवा तुम्ही. तर किती आहे, हाफ गुणिला किती, पाया किती आहे, तर 18 पाया आहे आणि उंची किती आहे, तर 20 आहे. चला काटपीट करू. बेन 18, 180 किती आहे, तर 180 चौरस सेमी. ठीक आहे, चौरस सेमी. चला कुठं आहे ऑप्शन नंबर, चला कमी वेळामध्ये आपण काढू शकतो. जर तुम्हाला फॉर्म्युले पाठ असतील तर तुम्ही अशा टाईपचे प्रश्न तुम्ही काढू शकता. ठीक आहे, जर फॉर्म्युले पाठ नसतील तर काहीच होणार नाही. बघा त्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे हां चला, टाईम स्टार्ट. चला फास्ट, चला लवकर. तुम्हाला 40 सेकंदचा टाईम दिलेला आहे. 40 सेकंदामध्ये तुम्हाला प्रश्नाचं आन्सर काढायचं. ठीक आहे, चला. चला टाईम संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा टाईम संपलेला आहे. प्रश्न असा आहे की 42 नंतर येणारी क्रमागत 5वी विषम संख्या कोणती? 42 नंतर येणारी क्रमागत 5वी विषम संख्या कोणती, असा प्रश्न आहे. ठीक आहे, तर बघा 42 नंतर येणारी 5वी विषम संख्या, तर 42 ही समसंख्या आहे. 42 ही समसंख्या आहे. बघा 42 ही समसंख्या आहे. आणि याच्या नंतरची येणारी 5वी विषम संख्या काढायची आहे. म्हणजे 42 प्लस 5वी काढायची आहे. मग तुम्हाला करायचं आहे 5वी, 5 गुणिला किती करायचं आहे, 5 गुणिला 2. आता महत्वाची गोष्ट, ही कोणती संख्या आहे, तर ही समसंख्या आहे. कोणती संख्या आहे, सम. आणि आपल्याला काढायची कोणती आहे, विषम. जर दिलेली संख्या सम असेल आणि काढायची विषम असेल तर आपल्याला काय करायचं आहे, 1 मायनस करायचं आहे. मग 42 प्लस 5 दुने 10, 10 मायनस किती, 9. 10 मायनस किती, 9. म्हणजे तुमचा उत्तर काय येईल, तर 51. किती येईल, तर 51. तर तुमची 42 नंतरची क्रमाने येणारी 5वी संख्या कोणती असेल, तर 51 असेल. ऑप्शन नंबर किती, 2. ऑप्शन नंबर 2 हा तुमच्या या प्रश्नाचा उत्तर असेल. ठीक आहे, समजला. त्यानंतर बघा त्यानंतरचा प्रश्न काय आहे, तर बघा चला फास्ट. हां चला, टाईम सुरू झालेला आहे. 40 सेकंदामध्ये तुम्हाला प्रश्न करायचा आहे.
चला टाईम संपलेला आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा. काय आहे प्रश्न की एका रेल्वे खांबाला 15 सेकंदामध्ये एक रेल्वे खांबाला 15 सेकंदमध्ये व 20 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 25 सेकंदामध्ये ओलांडते, तर त्या ट्रेनचा तासी वेग काढा. ट्रेनचा तासी वेग काढायचा आहे, त्या रेल्वेचा तासी वेग काढायचा आहे. ठीक आहे. चला त्यानंतर पहा काय करायचं विद्यार्थी मित्रांनो. असा प्रश्न असेल तर बघा काय करायचं. तर ती रेल्वे एका खांबाला किती सेकंदामध्ये 15 सेकंद. आता मला खांबाचा काही डिस्टन्स असते का नाही, तर खांबाचा डिस्टन्स किती आहे 0 आहे. आणि ह्या 0 डिस्टन्सला किती वेळामध्ये ओलांडते, तर 15 सेकंदामध्ये ओलांडते. म्हणजे 0 डिस्टन्सला ओलांडणे म्हणजे स्वतःचा डिस्टन्स आहे तो कशामध्ये किती वेळामध्ये ओलांडते, तर किती वेळामध्ये ओलांडते, तर 15 सेकंदामध्ये ओलांडते. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे की 100 मीटर प्लॅटफॉर्मला म्हणजे 100 मीटर प्लॅटफॉर्मला ओलांडण्यासाठी किती वेळ लागते, तर 25 सेकंद लागतात. किती वेळ लागते, तर 25 सेकंद लागतात. ठीक आहे. 25 सेकंद लागतात. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं आहे लिहून घेतला. काय करायचं आहे बघा. काय करायचं आहे बघा सांगतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो बघा काय करायचं आहे. तर याच्यामधला फरक काढा कितीचा आहे, तर याच्यामधला फरक आहे 100 मीटर. ठीक आहे. त्यानंतर याच्यामधला फरक काढा. याच्यामधला फरक किती आहे, तर 10 सेकंद. बरोबर की नाही. 10 सेकंद ना, 100 मीटर आणि 10 सेकंद. आता हा तुमचा काय झाला, हा डिस्टन्स झालेला आहे. हा काय झाला तुमचा टाईम. जर तुमच्याकडे डिस्टन्स आणि टाईम असेल तर फॉर्म्युला आहे डिस्टन्स = स्पीड × टाईम. ठीक आहे. मग डिस्टन्स किती आहे 100, डिस्टन्स किती आहे 100, स्पीड किती आहे 10ची. टाईम तुम्हाला काढायचा आहे. टाईम काढायचा आहे. ठीक आहे. मग आपण म्हणू शकतो की सॉरी एक मिनिट. हा टाईम नाही. ठीक आहे. हा काय सेकंद, हा टाईम दिलेला आहे. आपल्याला स्पीड काढायची आहे. ठीक आहे. टाईम दिलेला आहे, स्पीड काढायची आहे. चला तर स्पीड काढायची आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की हा जो दिलेला आहे हा ठीक आहे. चला स्पीड काढायची आहे. स्पीड आणि किती सेकंदामध्ये 10 सेकंदामध्ये ओलांडते. किती सेकंदामध्ये 10 सेकंद. मग इकडे ना डिस्टन्स किती दिला आहे भागीला किती, तर किती, तर 10 मीटर सेकंद तुमचा आन्सर आला. तर त्या गाडीची स्पीड किती 10 मीटर सेकंद. पण आपल्याला कशामध्ये विचारला आहे किलोमीटर तासमध्ये. 10 मीटर सेकंद आन्सर आला, पण आपल्याला किलोमीटर तासमध्ये विचारला आहे. तर मग आपण त्याला 10 मीटर सेकंदला किलोमीटर तासमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करणार 18/5 करणार. किती करणार, तर 18/5 करणार. काटपीट करा. 5 × 5 5 × 10 18 × 36 किलोमीटर प्रति तास. काय असणार त्या गाडीची स्पीड काय असणार, तर 36 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. चला ऑप्शनमध्ये गडबड दिसत आहे आपल्याला 36 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. चला ऑप्शनमध्ये गडबड आहे. आपल्याला किलोमीटरमध्ये विचारलेलं आहे म्हणजे इथं 36 ऑप्शन असायला पाहिजे. काय असायला पाहिजे 36 ऑप्शन असायला पाहिजे. चला किती ऑप्शन असायला पाहिजे 36 ऑप्शन असायला पाहिजे. 36 किलोमीटर. चला किती, तर 36 लिहून घेतो. चला 36 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. चला तर आमचे ऑप्शन नंबर काय असणार तुमचा, ऑप्शन नंबर काय असणार, तर 4. ठीक आहे. तर आपल्याला जर ती याच्यामध्ये मीटर सेकंदमध्ये विचारला असता तर त्याचा आन्सर असता 10 मीटर सेकंद. परंतु आपल्याला ट्रेनचा वेग किलोमीटर तासामध्ये विचारला आहे म्हणजे त्याचा आन्सर काय असणार, तर 36 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. चला थोडीशी गडबड झालेली होती. चला त्यानंतर बघा. त्यानंतरचा प्रश्न आहे. चला फास्ट 40 सेकंद. हां चला टाईम आउट झालेला आहे. बघा काय आहे टाईम. हा प्रश्न असा आहे की बघा 6 मीटर लांब आणि 5 मीटर रुंद अशा खोलीच्या जमिनीवर 20x20 सेंटीमीटर मापाच्या किती फरशा बसतील. ठीक आहे. असा फरशा काढतात. काय करायचं बघा आपल्याला, काय करायचं विद्यार्थी मित्रांनो. किती मीटर आहे, तर 6 मीटर. किती मीटर, तर 6 मीटर. किती मीटर 6 मीटर. 6 मीटर काय आहे लांब आहे आणि 5 मीटर काय आहे 5 मीटर रुंद आहे. तर अशा जागेला आपण काय करणार, क्षेत्रफळ आपल्याला क्षेत्रफळ माहीत पाहिजे. जर आपण याचं क्षेत्रफळ काढतो म्हणला तर आपण काय करणार 6 मीटर गुणीला काय करणार, तर 5 मीटर करणार. ठीक आहे. आणि मग त्याला किती फरशा असणार ते पण. त्यापेक्षा आपण सरळ काय करायचा 6 मीटर आणि 6 मीटर काय आपली लांब आहे आणि 5 मीटर काय आहे रुंद आहे. पण मला सांगा की इथं कशामध्ये दिला आहे तुमचा डिस्टन्स हा मीटरमध्ये आणि इथं कशामध्ये दिला आहे, तर सेंटीमीटरमध्ये. मग तुम्हाला आधी मीटरला सेंटीमीटरमध्ये करायचं असेल तर 6 मीटरमध्ये म्हणजे किती, तर 600 सेंटीमीटर. 6 मीटर म्हणजे 600 सेंटीमीटर आणि 5 मीटर म्हणजे 500 सेंटीमीटर. याला आपण काय करणार 20/20 भाग द्या. तुमचा प्रश्नाचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. चला 0 0 कॅन्सल. ठीक आहे. 2 1 2 2 3 6 2 3 6. ठीक आहे.
शून्य शून्य कॅन्सल, ठीक आहे. व्यतिरिक्त 6. त्यानंतर पहा बेक वे 25 जुने 50 250. मग 300 गुणिला 250 म्हणजे 3 गुणिला 250 म्हणजे किती 750 फरशा, ठीक आहे. किती लागणार तर 750 फरशा लागणार, ठीक आहे. अशा प्रकारे नेहमीच जर तुम्हाला असा प्रश्न आला तर काय करायचं आहे, जो खोलीचा तुम्हाला मेजरमेंट दिलेला असेल त्या मेजरमेंटला त्या तुम्हाला दिलेल्या फरशांच्या मेजरमेंटने काय द्यायचं करायचं आहे, भाग द्यायचा, ठीक आहे. तर ऑप्शन नंबर काय आहे, ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर किती तर ऑप्शन नंबर 2, ठीक आहे. अशा प्रकारे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा प्रश्न आहे नंतरचा प्रश्न. टाईम सुरू झालेला आहे तुमचा, टाईम स्टार्ट. चलो 40 सेकंद. हां चल, टाईम संपलेला आहे. बघा काय आहे प्रश्न, 12 रुपये प्रति किलो, 12 रुपये प्रति किलो दराचे 20 किलो तांदूळ, 12 रुपये प्रति किलो दराचे 20 किलो तांदूळ, तांदळामध्ये सॉरी एक मिनिट चला, 12 रुपये प्रति किलो दराचे 20 किलो तांदळामध्ये 20 किलोच्या तांदळामध्ये 15 रुपये प्रति किलो दराचे किती तांदूळ मिसळले पाहिजे म्हणजे मिश्रण 10 रुपये प्रति किलो होईल, ठीक आहे. असा आहे. तर बघा हा जो प्रश्न आहे आपण एलिगेशन मेथडने सोडवू शकतो. एलिगेशन मेथड हा समान गोष्टीवर लागत असते, समान गोष्टीवर. मग आता तुम्हाला पहा इथं समान कोणती गोष्टी आहेत तर रुपये समान आहेत. मग आपण म्हणू शकतो 12 रुपये प्रति किलोचे आणि 15 रुपये प्रति किलोचे गहू घेतले, त्यांना मिसळल्यावर किती तर 10 रुपये प्रति किलोचे झाले पाहिजे. मग बघा काय करायचं आहे, याच्यामधून हे मायनस करा, किती 5, याच्यामधून किती 2, ठीक आहे. 5 आणि 2, ठीक आहे. असं आहे 5 आणि 2, ठीक आहे. आता आपण म्हणू शकतो की 12 रुपये किलोचे 5 रेशो तांदूळ असायला पाहिजे आणि 15 रुपये किलोचे 2 रेशो तांदूळ असायला पाहिजे, तेव्हाच त्याचा किती बनेल तर 10 रुपये किलो बनतील. आता मग तुम्हाला 12 रुपये प्रति किलोचे 5 रेशो असायला पाहिजे आणि 15 रुपये किलोचे 2 रेशो असायला पाहिजे. आणि ह्या 5 रेशोची किंमत किती दिली तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, तो 20 दिली आहे. 5 रेशोची किंमत किती दिली आहे 20 दिली आहे. म्हटलंय ना की 12 रुपये प्रति किलोचे 20 किलो म्हणजे 5 रेशोची किंमत किती दिली आहे तर 20, तर 2 रेशोची किती होईल 5 1 5, 5 24, 2ची किती होईल तर 8, 2 रुपये किलोची किती होईल नाही सॉरी 15 रुपये किलोची किती होईल तर 8 किलो होईल, 8 kg, ठीक आहे. चला अशा प्रकारे प्रश्नाचं उत्तर काय असेल तर किती असेल तर 8 किलो, ठीक आहे. चला त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर काय काढायचं आहे तुम्हाला, हां 8 kg. हां त्यानंतरचा प्रश्न बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न असा आहे. चला टाईम सुरू झालेला आहे तुमचा, स्टार्ट. चल बघा काय आहे प्रश्न असा आहे, घनाचे पृष्ठफळ 54 चौरस सेमी असल्यास घनाचा घनफळ काढायचा आहे, ठीक आहे. घनाचा घनफळ काढायचा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर घनाचा पृष्ठफळ बरोबर काय असते तर 6 गुणिला ए स्क्वेअर, 6 गुणिला ए स्क्वेअर म्हणजे बाजूचा स्क्वेअर, ठीक आहे. मग 6 गुणिला ए स्क्वेअर किती दिलाय तर 54 दिलाय, 54 बरोबर 6 गुणिला ए स्क्वेअर, ठीक आहे. मग 6 इकडे येणार म्हणजे किती, ठीक आहे 6 बरोबर ए स्क्वेअर, ठीक आहे. चला करणार तर बघा 6 हे 9 सक 54 म्हणजे ए स्क्वेअर. मग आता 9 सक 54 हा ए कोणाचा स्क्वेअर आहे तर 3चा स्क्वेअर आहे म्हणजे ए किती येणार तर 3 येणार. ए म्हणजे काय तर बाजू किती आली तुमची 3 आली आणि बाजू 3 आली. मग बाजू 3 आली आणि घनफळ काढायचं असेल घनफळ जरी तुम्हाला काढायचं असेल, एखाद्या घनाचा घनफळ काढायचं असेल तुम्हाला, घनफळ बरोबर काय असते तर ए क्यूब म्हणजे बाजूचा क्यूब, ठीक आहे. मग बाजू किती आली तुमची 3, मग बाजू 3 आली म्हणजे 3चा क्यूब किती तर 27, किती असणार 27 घ सेमी. ऑप्शन कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन आहे 3, ऑप्शन 3, ठीक आहे. अशा प्रकारे याचा आन्सर आलेला आहे 27 घ सेमी. त्याच्यानंतर बघा नंतरचा प्रश्न, चला घ्या फास्ट.
हां चला, टाईम संपलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे प्रश्न असा आहे की 9 संख्यांची सरासरी 20 आहे. त्यापैकी 5 संख्यांची सरासरी 25 आहे आणि शेवटच्या 5 संख्यांची सरासरी किती आहे? तर 17 आहे. शेवटच्या 5 संख्यांची सरासरी किती आहे? 17 आहे. ठीक आहे, असा प्रश्न आहे. तर 5वी संख्या कोणती? तर हा प्रश्न आहे. बघा, एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो, सांगणार आहोत. बघा काय करायचं आहे. 9 संख्यांची सरासरी किती होती? 20. लिहून घ्या. 9 संख्यांची सरासरी किती होती विद्यार्थी मित्रांनो? 20 होती. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यापैकी पहिल्या 5ची किती होती? 25 होती. ठीक आहे. त्यानंतर नंतरच्या 5ची किती होती? 17 होती. लिहून घेतला? ओके. लिहून घेतल्यानंतर काय करायचं बघा. 20 पेक्षा 25 किती जास्त आहे? तर +5 आहे. ठीक आहे. त्यानंतर 20 पेक्षा 17 -3. लिहून घेतला. मग काय करायचं आहे, ह्या संख्येने याला गुणाकार करा, म्हणजे किती आला? तर 25 प्लसचे, लक्षात असू द्या. त्यानंतर या संख्येने याला गुणाकार करा, तर किती? -15. ठीक आहे. लिहून घेतले? चला, लिहून घेतले ना? समजला? ओके, समजला का? हो समजला. चला, त्यानंतर बघा आता काय करायचं आहे. ही सरासरी प्लस ही सरासरी आणि प्लस ही सरासरी, ह्या तिघांची काय करायची? बेरीज करा. 20 + 25 ± -15. याचा आन्सर किती येईल? तर 20 आणि 25 किती? 20 आणि 25 किती? तर 45. 45 - 15 30. 45 - 15 30. आणि हाच मित्रांनो तुमचा उत्तर असेल. काय असेल? तर हाच तुमचा उत्तर असेल. तर ती 5वी संख्या कोणती होती? तर 30 होती. 5वी संख्या किती होती? 30. किती होती? 30. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण काढलेलं आहे. चला, नंतरचा प्रश्न बघा. नंतरचा प्रश्न. चला, टाइम स्टार्ट. चलो. चला, टाईम संपलेला आहे. बघा, टाईम संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न असा आहे की दशादशे 20 दराने 4,000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? चक्रवाढ व्याज काढायचं आहे. काय करायचं बघा. किती पर्सेंट किती दिला आपल्याला? 20 दराने दिला. 20% म्हणजे किती रे? 1/5. 20% म्हणजे 1/5. मग काय करायचं? 2 वर्ष म्हणलं आहे. मग बघा, 2 वर्ष काय लिहायचा? 5चा 6. म्हणजे आपली मुदल किती होती? 5. व्याज किती आला? 1/6. पहिल्या वर्षी किती झाला? 5चा 6. दुसऱ्या वर्षी किती झाला? 5चा 6 झाला. ठीक आहे. काय करायचा? मग गुणाकार करा. 5 5 25, 6 6 36. ठीक आहे. हे काय असते? तर प्रिन्सिपल असते. आपली मूळ किंमत असते. आणि ही काय असते? तर अमाऊंट असते, म्हणजे रास असते. काय असते? रास. मग आपल्याकडे 25 रुपये होते, 25 रेशो होते आणि ते झाले 36. मग 36 होण्यासाठी किती वाढला? तर 11 वाढलेले. हा काय असते? तर तुमचा इंटरेस्ट असते, व्याज असते. ठीक आहे. काय असते? व्याज. आता बघा, रेशो आहे आपल्याकडे. मग 25 रेशोची किंमत म्हणजे आपली मुद्दल किती होती? तर 4,000. आपल्याला काय करायचं आहे? चक्रवाढ व्याज काढायचं आहे. मग व्याज म्हणजे काय? 11 रेशो. चला, काढा इकडे. 25 रेशो म्हणजे किती? तर किती? 4,000. 25 रेशो म्हणजे 4,000. आपल्याला 11 रेशोची किंमत काढायची आहे. व्याज काढायची. तिरपा गुणाकार करा. 4,000 गुणिला 11 भागीला किती? तर 25. ठीक आहे. चला, 25 × 25 किती उरले? तर 40मधून 25 गेले, किती उरले? 40मध्ये 25 गेले, किती उरले? तर 15 उरले. आणि 25 सक किती? 25 सक 150. 160 वेळा भागीला. ठीक आहे. मग लिहा 11 0 0. 11 0 0. 11 सक 66. 6. हातचे किती? 6. हातचे 6. 11 1 11 आणि 6 किती? 11 आणि 6 17. 1760 रुपये. किती विद्यार्थी मित्रांनो? आन्सर किती आला? 1760 रुपये. व्याज किती यायला पाहिजे? 1760. ऑप्शनमध्ये आहे का रे? आहे. ऑप्शनमध्ये आहे 1760. ठीक आहे. ऑप्शनमध्ये 1760 आहे. तुमचा व्याज पण 1760 आहे. चला, याच्यानंतरचा प्रश्न बघा. चला, टाईम संपलेला आहे. बघा, प्रश्न काय आहे? प्रश्न असा आहे. आई व मुलगी यांच्या वयाची बेरीज किती आहे? 49 वर्षे आहे. 7 वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या चौपट होते, तर आईचे आजीचे वय किती? ठीक आहे. आईचे आजचे वय किती? ठीक आहे. असा काढायचा आहे. असा प्रश्न आहे. बघा काय आहे प्रश्न? तर बघा, प्रश्न आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो असं म्हटलं आहे, आईच्या आणि मुलीच्या, आई आणि प्लस मुलगी, आई प्लस मुलगी.
यांची दोघांची बेरीज किती आहे आत्ताची? तर बेरीज आहे किती? तर 49 वर्ष. किती? तर 49 वर्ष यांची बेरीज आहे आजची वयाची. 7 वर्षापूर्वी दिलाय त्यांचा रेशो. 7 वर्षापूर्वी म्हणजे आपण म्हणू शकतो आज जर त्यांचे 49 वर्ष वय असेल तर 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती असेल? तर आपल्याला काय करावं लागेल? तर आईचे 7 वर्ष मायनस करा आणि मुलीचे 7 वर्ष, असे आपण 14 वर्ष मायनस करावं लागेल. कारण 7 वर्षापूर्वी म्हणला तर आईचे 7 वर्षापूर्वीची वय कमी असेल, मुलीची 7 वर्षापूर्वीची वय कमी असेल. मग आपण 7 दुने दोघांची 14 वर्षाच्यामधून मायनस करणार. म्हणजे 14 वर्ष जरी मायनस केल्या तुम्ही तर किती? तर 5 आणि 3 35. म्हणजे आपण म्हणू शकतो की 7 वर्षापूर्वी आई आणि मुलीची वय किती असेल? वयाची बेरीज असेल 35 असेल. बरोबर आहे. आई आणि मुलीच्या वयाची बेरीज किती असेल? 35 वर्ष असेल. मग असं आहे 35 वर्ष असेल आणि 7 वर्षापूर्वी आई हे मुलीच्या किती असेल? 4 पट होती. मग आई 7 वर्षापूर्वी मुलीच्या किती होती? तर 4 पट होती. मग आपण म्हणू शकतो आई 4 पट होती म्हणजे आई 4 असेल तर मुलगी 1 असेल. बरोबर आहे. मग यांचा रेशो किती? 1:4:1. आणि ह्या दोघांची वय किती होती? तर 35 वर्ष. दोघांची वय बेरीज किती? 35. मग 4 आणि 1 किती? 5. 5 म्हणजे 35. तर 5 1 5, 5 7 35. म्हणजे 1 रेशो म्हणजे किती? तर 1 रेशो म्हणजे किती? तर 1 रेशो म्हणजे 7. मग 1 रेशो म्हणजे 7 तर 4 रेशो म्हणजे किती? तर 728. 728. बरोबर आहे. 728. म्हणजे आपण म्हणू शकतो की 7 वर्षापूर्वी आईचे वय, हा रेशो कधीचा आहे? 7 वर्षाचा. म्हणजे 7 वर्षापूर्वी आईचे वय किती होते? 28 होते. 7 वर्षापूर्वी आईचे वय किती होते? 28. आईचे वय 28 होते. आपल्याला कधीचे वय विचारले? आईचे विचारले आजचे वय. मग 7 वर्षापूर्वी 28 होते तर आज येण्यासाठी आपल्याला 7 वर्षामध्ये प्लस करावं लागेल. आजची वय काढण्यासाठी याच्यामध्ये 7 वर्ष प्लस करा. म्हणजे आत्ताचे वय आईचे किती असणार? तर 35 वर्ष असणार. किती असणार? 35 वर्ष. आजचे वय आईचे किती असणार? 35 वर्ष असणार. अशा प्रकारे तुमचा आन्सर कोणता आहे? तर ऑप्शन नंबर 2 35 वर्ष. किती? 35 वर्ष. ठीक आहे. चला तर त्यानंतरचा प्रश्न बघा. चला टाइम स्टार्ट. चल टाइम संपलेला आहे. बघा टाइम संपला. काय प्रश्न आहे? प्रश्न असा विद्यार्थी मित्रांनो, एक बोट प्रवाहाच्या दिशेने 150 किलोमीटर अंतर 5 तासांनी जाते. 150 किलोमीटर अंतर किती तासांमध्ये जाते? 5 तासांमध्ये जाते. बोटचा वेग प्रवाहाच्या वेगाच्या दुप्पट असेल तर प्रवाहाचा वेग किती? ठीक आहे. चला तर आपण प्रवाहाचा वेग किती आहे? प्रवाहाच्या दिशेने वेग किती किलोमीटर? तर 150 किलोमीटर. प्रवाहाच्या दिशेने 150 किलोमीटर किती तासांमध्ये जाते? 5 तासांमध्ये. म्हणजे आपण म्हणू शकतो की 5 तासामध्ये म्हणजे 50 किलोमीटर प्रति तास स्पीड होती. 50 किलोमीटर प्रति तास काय असेल? स्पीड असेल. तेव्हा असं तो एका तासामध्ये 5 3 15 30 किलोमीटर 30 किलोमीटर वेग असेल. काय असेल? 30 किलोमीटर प्रति तास वेग असेल. किती असेल? तर 30 किलोमीटर प्रति तास वेग असेल. कोणाचा? जर 30 किलोमीटर प्रति तास वेगाने जाईल तेव्हा असं 150 किलोमीटर तो 5 तासामध्ये जाईल. ठीक आहे. मग आता असं म्हटलं आहे की प्रवाहाच्या दिशेने त्याचा वेग किती आला? प्रवाहाच्या दिशेने त्याचा वेग किती आला? तर प्रवाहाच्या दिशेने वेग आला 30 किलोमीटर प्रति तास. 30 किलोमीटर प्रति तास आलेला आहे. ठीक आहे. मग प्रवाहाच्या दिशेने 30 किलोमीटर प्रति तास वेग आलेला आहे आणि असं म्हटलं की प्रवाहाचा वेग कोणाच्या दुप्पट आहे? बोटचा वेग प्रवाहाच्या वेगाच्या दुप्पट आहे. मग आपण म्हणू शकतो बोटचा वेग आणि प्रवाहाचा वेगाच्या दुप्पट आहे. म्हणजे प्रवाहाचा 1 रेशो असेल तर याचा 2 रेशो असायला पाहिजे का? बरोबर आहे. ठीक आहे. आणि ह्या दोघांच्या स्पीडचा रेशो किती होईल? 1:2. आणि दोघांची स्पीड किती आहे? म्हणजे प्रवाहाच्या दिशेने म्हणजे काय होते? तर बोटचा वेग आणि प्रवाहाचा वेग काय होते? प्लस होते. मग ठीक आहे. मग आपल्याला दिला आहे बोटचा वेग 2 रेशो असायला पाहिजे आणि प्रवाहाचा वेग 1 रेशो असायला पाहिजे. आणि ह्या 3 रेशोची किंमत किती आहे तुम्हाला? 3 रेशोची किंमत दिली आहे तुम्हाला 30. 3 रेशो म्हणजे 30. तर 2 रेशो म्हणजे किती? तर 20. आणि 1 रेशो म्हणजे किती? तर 10. 1 रेशो म्हणजे किती? तर 10. तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण म्हटलं तर बोटचा वेग किती असायला पाहिजे? 20 किलोमीटर आणि प्रवाहाचा वेग किती असायला पाहिजे? 10 किलोमीटर. तर बोटचा वेग किती आपल्याला काय विचारला आहे? बोटचा विचारला आहे. म्हणून ऑप्शन नंबर किती? 3. ऑप्शन नंबर 3. चला ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा. नंतरचा प्रश्न आहे. चला स्टार्ट. झालेला आहे. टाईम झालेला आहे. बघा आता काय आहे? प्रश्न असा आहे की 2 माणसे किंवा
2 माणसे किंवा 40 स्त्रिया एक काम 22 दिवसात पूर्ण करतात, 22 दिवसात पूर्ण करतात, तर 4 माणसे आणि 3 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील? ठीक आहे, हा प्रश्न आहे. काय करायचं? किंवा चला काय म्हणते, 2 माणसं किती? 2 माणसं ठीक आहे, किती दिवसामध्ये पूर्ण करतात? एक काम 22 दिवसामध्ये पूर्ण करतात. किंवा तेच काम 4 स्त्रिया किती दिवसामध्ये पूर्ण करतात? 22 दिवसामध्ये पूर्ण करतात. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे? हेच माणसे आणि स्त्रिया. ठीक आहे, स्त्रिया आपल्याला यांच्या कार्यक्षमतेचा गुणोत्तर काढावा लागेल. मग कार्यक्षमतेचा गुणोत्तर काढायचा आहे, काटपीट करू शकतो आपण. 22 कॅन्सल झालेले आहेत. मग बे दुने 4 म्हणजे 1:2. 1:2 आपण म्हणू शकतो की माणसे आणि काय आहे? ठीक आहे, तर आपण म्हणू शकतो मग माणसे आणि स्त्रिया यांच्या कार्यक्षमतेचा रेशो काय आला? तर 2:1 आला. ठीक आहे, 2:1. आपल्याला उलट करायचं आहे. नंतर काय करायचं आहे? उलट. जर आपण याचा काढला, उलट करायचा आहे म्हणजे माणसे आणि स्त्रियांचा रेशो किती आला? तर 2:1. हा कार्यक्षमतेचा रेशो आला. हा कशाचा आहे? कार्यक्षमता. ते कितीच्या स्पीडनं काम करतात? कार्यक्षमतेचा रेशो आलेला आहे हा आपल्याला. ठीक आहे, आता आपण म्हणू शकतो की माणसे 2च्या स्पीडनं काम करतात आणि स्त्रिया 1च्या स्पीडनं काम करतात. मग माणसे 2च्या स्पीडनं काम करतात आणि स्त्रिया 1च्या स्पीडनं काम करतात, तर आपल्याला टोटल वर्क काढावं लागेल. मग काम किती असेल? तर बघा, काम किती असेल? तर 2 माणसे 2च्या स्पीडनं 22 दिवसामध्ये एक काम करतात. हा झाला आपला एक टोटल वर्क झाला. ठीक आहे, मग हाच काम करायचं आहे आपल्याला. हाच काम कोण करणार आहे? हाच काम 4 माणसाची एका दिवशीची स्पीड कितीची आहे? 2ची. मग 4 दुने 8 एका दिवशीची म्हणजे 8 प्लस किती? 3 स्त्रियाची कितीची? 3:1 स्पीड आहे. अशा प्रकारे 3ची. त्यानंतर किती राहील? तर 2 गुणिला 22 भागिला किती? 11. चला काटपीट करा. ठीक आहे, 11 दुने 22, 2 दुने 4, 4 दुने 8. 8 दिवस. तर किती दिवसामध्ये पूर्ण करणार? तर 8 दिवसामध्ये पूर्ण करणार. किती दिवसात? 8 दिवसात. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काय असणार? तर 8 दिवस. किती दिवस? 8 दिवस. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. त्याच्यानंतरचे तुम्हाला प्रश्न होमवर्कमध्ये तुम्हाला करायचा आहे. त्यानंतरचे प्रश्न, हा जो प्रश्न आहे याला होमवर्कमध्ये करायचा आहे. म्हणजे तुम्हाला पण संधी मिळत आहे. चला, होमवर्कमध्ये करा आणि नंतरचा प्रश्न हा पण होमवर्कमध्ये करा आणि कमेंट बॉक्समध्ये काय करायचं आहे? कमेंट करायचं आहे त्याचा आन्सर. त्यानंतर हा पण प्रश्न होमवर्कमध्ये करा. ठीक आहे, चला 1, त्यानंतर 2 आणि हा 1, 3 अशा प्रकारचे 3 प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये करायचे आहेत. बघा, एकदा पुन्हा दाखवतो तुम्हाला. 1, 2 आणि हा 3. ठीक आहे, असे 3 प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये करायचे आहेत. काय करायचं आहे? होमवर्कमध्ये करायचे आहेत. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक चांगल्या प्रकारचे क्वालिटी क्वेश्चन घेतलेले आहेत आणि पोलीस भरतीमध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. ठीक आहे, या प्रश्नांचा तुम्हाला या दंगल सिरीजचा पोलीस भरतीमध्ये नक्कीच फायदा होईल आणि 25 पैकी 25 मिळवण्यामध्ये खरीच तुम्ही यशस्वी व्हाल. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला जे होमवर्कमध्ये क्वेश्चन दिलेले आहेत त्यांचा आन्सर काढून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे, तर ही सिरीज शेवटपर्यंत चालणार आहे. असेच आमच्या यूट्यूब चॅनलशी जुळून राहा. ठीक आहे, तर भेटू विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.